मनोगत व्यक्त करतील. आजच्या शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीच्या वतीने गोदावरी कालवे पुन्हा सोडावे, पाझर तलाव भरून द्यावे यासाठी हे आंदोलन आज इथं आयोजित केलं आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडला की नगर मनमाड हायवेवर आंदोलन करायचं सोडून नगरपालिकेच्या बाजूला का करतोय. साईबाबाची कृपा म्हणून आज आम्ही जिवंत आहोत. राधाकृष्ण विखेने आम्हाला मारलं होतं, पण साईबाबांनी तारलं म्हणून आम्ही साईभक्ताला त्रास न देता या पटांगणात बसलो. नाही तर आमच्यात सुद्धा हिंमत आहे, आम्ही सुद्धा रस्ता रोको करू शकतो, 10-10 किलोमीटर रांगा लावू शकतो वाहनांच्या, पण साईभक्तांना त्रास देऊन आम्हाला काही मिळणार नाही. ज्या बाबांच्या जीवावर आमचं उपजीविकेचं साधन आहे, ज्या बाबांच्या आशीर्वादाने आम्ही जिवंत आहोत, त्यांच्या भक्तांना त्रास देण्याचा आमचा हेतू नाही. मित्रांनो, नितीन भाऊने समजून सांगितलं, कारले पाटलांनी समजून सांगितलं, सगळ्यांनी समजून सांगितलं की हा पाणी प्रश्न कसा आहे, हा पाणी प्रश्न कशामुळे निर्माण झाला. पण मित्रांनो, मी एक गोष्ट तुम्हाला समजून सांगतो की हा पाणी प्रश्न आपण चोर चोर म्हणून भुई झोपडत आहोत. हा पाणी प्रश्न कोणी निर्माण केला? हा पाणी प्रश्न निर्माण केला आहे आपल्या मानगुटीवर बसलेल्या दरोडेखोर राधाकृष्ण विखेनी. जसं भाऊंनी सांगितलं की कॅबिनेटमध्ये जी बैठक झाली, कॅबिनेटमध्ये नितीन कापसे जाऊ शकत नाही, राजेंद्र गोंडकर जाऊ शकत नाही, सचिन तांबे जाऊ शकत नाही किंवा कमलाकर कोटे जाऊ शकत नाही. कॅबिनेटमध्ये कॅबिनेट मंत्रीच असतो. या भागाचे आमदार, या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे त्या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी आपलं पाणी औरंगाबादला सोडून दिलं. पाणी त्यांनी सोडलं. इकडून तिकडून आमचे गोदावरी कालवे चालू होते. हातोपाया पडून धाकाडेपाशा करून आम्ही कालवे चालू केले. गोदावरी पाटपाणी कृती समितीच्या माध्यमातून गोदावरी कालवे सुरू झाले. यांच्या डोळ्यात खुपायला लागलं. यांनी ते सुद्धा पाणी बंद केलं आणि गोदावरी नदी दुथडी भरून औरंगाबादला चालली आहे. हे कशामुळे होतं? हे आपला जो सुशिकपणा आहे, जे आपण सहन करण्याची ताकद निर्माण केली आहे. आम्हाला किती अन्याय करा, आम्हाला किती ठेसा, पण आम्ही अतिशय शांतपणे सहन करणार. या पुढचा काळ मित्रांनो, मी त्या दिवशी त्या धरणावर गेलो तेव्हा सांगितलं की शेतकऱ्याचे तरुण पोरं आता हे सहन करणार नाही. तुमची 1 पिढी, 2 पिढी, 3 पिढ्यांनी सहन केलं, पण आमची 3री पिढी तयार झाली आहे. भाऊंनी सांगितलं खुट्टा ठोका. मी सांगतो त्यांना योग्य जागेवर योग्य ठिकाणी लात मारा, त्या दिवशी ते धरणावर येतील. मला काल आमच्या एका मित्राने एक गोष्ट सांगितली. त्याने 3 शेतकरी मेले 3 तालुक्यातले. एक नेवाशाचा मेला, संगमनेरचा मेला आणि एक राहाता तालुक्यातला एक शेतकरी मेला. असे 3 शेतकरी मेले. 3 शेतकरी यम वर उचलून घेऊन गेला आणि तिथं त्यांची विभागणी सुरू झाली. विभागणी करीत असताना धरून आणला नेवाशाचा शेतकरी. यमाच्या सेवकांनी त्याला विचारलं, यमराज महाराज याला कुठे टाकू? म्हणजे तू कुठून आला? नेवाशाहून. याला नरकात पाठवा. दुसरा शेतकरी धरून आणला, तू कुठून आला? बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघातून, संगमनेर मधून. यालाही नरकात पाठवा. तिसरा शेतकरी थरथर थरथर कापत पुढे आला. त्याला वाटलं तर आपल्याला नरकात जावं लागेल. तो थरथर कापत यमराजा पुढे उभा राहिला. त्यांनी विचारलं हा कुठून आला? हा राधाकृष्ण विखेचा मतदारसंघ आहे, शिर्डी, याच्यातून आला. याला ताबडतोब स्वर्गात पाठवा. ते म्हणले, सेवक म्हणले महाराज असं कमून? संगमनेरचा 2811 रुपये भाव दिला. तिथला शेतकरी सुखी आहे, समाधानी आहे. नेवाशाच्या कारखान्यांनी चांगला भाव दिला. तिथं रस्ते आहेत, पाणी आहेत. संगमनेर रस्ते आहेत, पाणी आहेत. मग या शिर्डीच्या शेतकऱ्यांनी काय पाप केलं? त्यांना अरे बाबा असं नाही, हा जसं जन्माला आलो तसं विखेंच्या राज्यात हा नरक यातच भोगीत आहे, म्हणून याला काहीतरी मार्ग मिळावा म्हणून याला स्वर्गात पाठवत आहे. कारण की रस्ते चालायला धड रस्ते नाही, प्यायला चांगलं पाणी नाही, शेतीला पाणी नाही, कशालाही भाव नाही. साहेब उठसूट येतात, इथं आंदोलन, इथं सभा घे, तिथं सभा घे, उठलं सुटलं का आम्ही दिसतो त्यांना. आणि ते त्या ठिकाणी म्हणतात तर विरोधक आमच्यावर टीका करतात. आता रस्त्याला खड्डे आम्ही पाडले. नितीन कापसे टिकाव पावडे घेऊन हजर होता, रस्त्यावर खड्डे पडित होता. त्या धरणाचं गेट कारले पाटलांनी बंद केलं, राजेंद्र गोंडकरांनी बंद केलं. अरे आम्ही काय केलं? तुमच्यामुळं या मतदारसंघाची वाट लागली. हजारो माया बहिणींचं कुंकू पुसलं. आता तुम्ही शेतकऱ्याच्या बायकोचं, मुलीचं, सुनेचं कुंकू पुसायला निघालात. पण ध्यानात ठेवा, मावळी सांगितलं की क्रांती कशावर होती? बंदुकीच्या टोकावर होती. तुम्ही आम्हाला फार काळात दाबून ठेवू शकत नाही. शेतकऱ्याची मुलं तुम्ही कशाची वाट बघतायत? शेतकऱ्याची मुलं बंदूक हातात घेण्याची वाट बघतायत का? तुम्ही सांगितलं की दोन्ही खाते राष्ट्रवादीकडे आहे, मग तुम्ही काय खाता? त्यांच्याकडे 2 खात्यावर तुम्ही काय करतात?
जर तुमच्याच्याने काही होत नसेल तर तुम्हाला मंत्रिमंडळात राहायला लाज वाटायला पाहिजे. तुम्ही त्या क्षणी राजीनामा फेकून दिला पाहिजे की आमच्या मतदारसंघात पाणी येत नाही, मी या मंत्रिमंडळात राहण्याच्या लायकीचं नाही. ते म्हणतात मी माझं ऐकत नाही. तुम्ही या मतदारसंघाचे आमदार आहात, प्लस तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात, मुख्यमंत्र्याच्या ढुंगल लावून बसतात. तेव्हा लाज वाटत नाही का बसतानी? तेव्हा तुम्हाला समजत नाही का मुख्यमंत्र्याला सांगा आमचा रस्ता खराब आहे, आमच्या गावाला पाणी नाही, आमच्या मतदारसंघात पाणी नाही. शिवसेनेचा एक आमदार येतो, त्यांनी सांगितलं मी पाठीला बंदूक लावून वैजापूरला पाणी घेऊन जाईन आर्यमवाणी. तो खरंच मर्द माणूस आहे, त्यांनी आमचं पाणी औरंगाबादला घेऊन गेला. आता हा मर्द आहे की नाही पाहावं लागेल, कारण याचं कोणी ऐकत नाही. यांचं फक्त टार्गेट विरोधक कसे गुंतवता येतील, विरोधकांना कसं जिरीच आणता येतील, गणेश परिसरात शेतकऱ्यांचे कसे हाल करता येतील. आता हे मतदार राहिले फक्त लोणी गावापुरते. लोणी गावचे आमदार आहेत, लोणीच गावचे कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांना लोणी गावच्या पुढे त्यांच्या डोळ्यावर भात बांधलेला आहे. भात माणूस मेल्यावर बांधला जातो, त्यांच्या डोळ्यावर जिवंतपणे भात बांधलेला आहे. त्यांना काही दिसत नाही, त्यांना गोरगरिबाचे हाल दिसत नाही, रस्त्यावर मेलेली लोक दिसत नाही, शेतकऱ्यांचं होणारं वाळवंट दिसत नाही. त्यांना फक्त एकच दिसतो, मतदार मतदार आणि मतदार. आणि शिर्डी मतदारसंघातील गणेश परिसरातील लोकांना कसं छळायचं, कसं त्रास द्यायचा, कोणाला हाताशी धरायचं, कोणाला लाकूड घालायचं. पण थोडी वेळ, थोडी दम काढा. तुम्हाला एक चांगलं लाकूड दाखवतो. शिर्डी मतदारसंघातील गणेश परिसर लोक हुशार आहेत. भाऊ खरंच गुट्ट त्या खुट्यात टाकून त्याला तेल तूप लावून चुबडून ठेवले. तुमचीच वाट पाहतो, तुम्ही या फक्त, मग तुम्हाला दाखवतो. आम्ही गणेश परिसरातील सर्व शेतकरी गणेश कारखाना सुरू करण्यासाठी राजे वनकरांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न सुरू झाले. त्यालाही खुट्ट्या. रस्ता चालू झाला त्यालाही खुट्ट्या. पाणी सुरू झालं त्यालाही खुट्ट्या. साहेब तुम्ही खुट्ट्या मोजा, आम्ही पण मोजून ठेवलेल्या आहेत. आणि याचा सगळ्याचा हिशोब येणाऱ्या काळात होईल. भाषण किंवा हा मोर्चा राजकारणासाठी नाही, हा पाण्यासाठी आहे. आम्ही मुद्दाम शिर्डीपासून याची सुरुवात केली. ह्या पुढच्या काळात हे गावागावात आंदोलन नेलं जाईल. शिवसेना, भारतीय जनता पार्टी व गोदावरी पाटपाणी समितीच्या वतीने गावागावात हे आंदोलन केलं जाईल. आज आपण सर्वजण उपस्थित आहात. मी आपले काही येते शेतकरी आहे, काही नाही, पण तुम्ही सहानुभूती म्हणून, कारण फक्त शेतकऱ्याचा पाण्याचा प्रश्न नाही, तुम्हाला सुद्धा प्यायला पाणी लागतं. व आमच्या गावात 4-5 पाझर तलाव आहे. हे पाझर तलाव भरले तर शिर्डीचा पाणी प्रश्न संपेल, त्याच्याशिवाय हा पाणी प्रश्न संपणार नाही. म्हणून आपण सर्वजण उपस्थित राहिला, मी आपले आभार मानतो. यानंतर आपण नगरपालिकेच्या समोरच्या रोडवर रस्ता रोको करून जे पाटबंधारेचे आणि उपविभागाचे अधिकारी प्रांतसाहेब यांना निवेदन देणार आहोत. त्यासाठी सर्वांनी या समोरच्या बाजूला यायचं आहे नगरपालिकेच्या समोर.